सो गुड मॉर्निंग गाईज, वेलकम टू माय चॅनल. आणि आज आपला खूप दिवसानंतर ब्लॉग येतो आहे, कारण का आम्ही मध्ये फेऱ्या नव्हता मारत किल्ल्यांवर. सो आज आम्ही बोलून ठरवलं की आज किल्ल्यावर जायचा. सो आज आलो आहे आम्ही सुरगडला आलो आहे. सो आज आपण सुरगड फिरायचा. आता आमची म्हणजे किती दिवसानंतर आमची फेरी होते इथे. म्हणजे आम्ही गेल्या टायमामध्ये आमची प्रॅक्टिकल वगैरे होती, सो आम्हाला यायला नाही भेटला. पण आता आम्ही टाईम काढला आणि आता आलो आम्ही. हे चालता अजून पोचलो नाही, तर लवकरच पोचलो आपण. सो वरती थोडासा पुढे गेलो तुम्हाला आपण जॉईंट होतो. तोपर्यंत बाय बाय. सो गाईज मी एकटाच नाही आलो आहे, माझा फ्रेंड आला आहे. तर आम्ही दोघंजण आलो आहे. तिथं यायचं तुम्हाला सांगतो मी. मॅपमध्ये तुम्ही जर बघितलं तर मॅप मी तुम्हाला हे दाखवल, फुगावा दाखवल. पण तुम्हाला तिकडे जायचं नाही आहे, कारण का तिकडचा रोड बंद आहे. तुम्हाला मॅपमध्ये फुगावा दाखवेल, पण तुम्हाला खरा मी खांबला यायचं आहे. आणि त्याच्यानंतर वैजंतनाथ गाव. तुम्हाला मी एक इन्फॉर्मेशन सांगतो की तुम्हाला इथे यायच्या आधी एंट्री करायची आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला वरती सोडतात. तर तुम्ही गावामध्ये विचारा की कुठे एंट्री करायची वगैरे. त्याच्यानंतर इथं या. आणि आम्ही पण तसं आलो एंट्री करून. सो आता आम्ही चाललो वरती. आणि हे गाईज, आपल्याला सुरगडला जायच्या आधी आपल्याला हा पूल पार करायला लागतो. हा पूल पार करून इथून जायचा. तर आता आपण पूल पार करून आलोय. गाईस तुम्ही दमला जाम, मी पण जाम दमलो. पण आम्ही आता सुरगडच्या पायथ्याशी आलो आहे. आता थोडा चढायचा आहे. दिसायला पण हा सरळ आहे. सरळ सुद्धा असा दिसतो. जाम दमलो चालून, पण मजा आली. आता थोडंसं चढायचं आहे आणि त्याच्यानंतर वरती. तर गाईज आता आपण इथं वरती आल्यावर आपल्याला पहिलाच अंसाई देवीचं मंदिर लागतो. आणि आम्ही लोकेशन ट्रेक केला तर बघतो तर काय इथून रोड आहे जायला. इथं बोर्ड पण दिला आहे. तर आपल्याला पहिलाच अंसाई देवीचं मंदिर लागेल आणि त्याच रोडने सरळ चालत जायचा. मग आपल्या वरती रोड भेटतो. ॲडव्हेंचर रोड आहे. पण ट्रेकिंग करायला खूप मजा येते. मॅप आहे, ते मॅप आहे सुरगडचा पूर्णपणे. तर इथं बघू शकता अंसाई माता मंदिर, वेगळं देवीचं मंदिर आहे. आणि रोड आपल्या इकडून वरती जायचं आहे, पण आधी आपण दर्शन करून येऊया देवीचा. तर देवीचं मंदिर पुढं आहे आणि इथं मारुती रायाचं मंदिर आहे. सो आधी तिकडं पाया पडून जाऊया आणि त्याच्यानंतर तिकडे जाऊ. आपल्याकडे जाम टाईम आहे, आपण मस्त आरामशीर पूर्ण गड एक्सप्लोर करायचा. तर गाईज, हा आहे अंसाई देवीचा मंदिर आणि इथे आहे शिवकालीन तोफ बघू शकता. आणि आता आपण दर्शन घेऊया. तर गाईज, आता आमचं दर्शन करून झालं आहे. आता आम्ही चाललो महादरवाजाकडे. तर आता आम्ही धावत चाललो आहे, कारण का अजून जाम चढायचं आहे वरती. मजा येईल धावत जायला. सो चला चल धावत होतं.
चला. तर गाईज आता आपण गडाचा बोर्ड बघू शकता. सूरगड. आणि तुम्ही गडी बघू शकता. बघा कसलं वाटतंय. आता वरती जाऊन बघूया कसं वाटतंय. खालून तर मस्तच वाटतंय. वरचा एक्सप्लोर करूया. तर गाईज हा काहीच नाही, खतरनाक ट्रेक आता इथं आहे. तर जर तुम्हाला ट्रेकिंगसाठी यायचं असेल तर सर्वात जास्त ॲडव्हेंचर हीच जागा आहे. इथंच यायचा. पडलो डायरेक्ट खाली डायरेक्ट पडलो तर. आणि इथं पायऱ्या काहीच नाहीत. दगडांवरनं चढायचं आहे. चला. इथं फुल्ली ॲडव्हेंचर आहे. पडलो डायरेक्ट खाली बघू शकता. तरी आम्ही खूप मेहनत करून चढता वरती. मोठी रिस्क आहे तरी सुद्धा चढता आम्ही. तुम्ही बघू शकता इथून या तुम्हाला पॉईंटच नाही इथून यायला. तुम्हाला इथूनच यायला लागेल. आणि ते पण तुम्हाला इथून कडं नाही. कारण का इथं पूर्ण पायऱ्याच नाहीत. पण पायऱ्या आहेत छोट्या छोट्या, पण तशा पायऱ्यावाल्या नाहीत. दगडांच्या पायऱ्या म्हणजे पूर्ण असे खाचे आहेत फक्त. आणि त्या खाचेतनं पाय देऊन तुम्हाला वरती यायला लागतो. आणि अजून आपल्याला वरती चढायचं आहे. आता पायऱ्या आल्यात. इथं पायऱ्या. तर गाईस आता आपण थोड्याच वेळात पोचू वरती. ऑलमोस्ट आपण पोचलोय. फक्त 2-3 पायऱ्या राहिल्या. सो फायनली आता आपण पोचलो सूरगडावर. हे बघा इथली मॅप आहे इथं. तर आता आपण पोचलो इथेशी. तर इकडे पाण्याची टाकी आहे ती बघून येऊ. चला आपण. ही बघा पाण्याची टाकी आहे. खास माकडांसाठी आहे पाणी पिण्यासाठी. आता वाटतंय तुम्ही खालचा व्ह्यू बघा. पूर्ण दरीच आहे. तर गाईस आता आपण आलोय बुरुजवर. आणि तुम्ही व्ह्यू बघू शकता खत्री. हे सर्व बघण्यासाठी तुम्हाला महाराष्ट्रात जन्म घ्यायला लागेल. दॅट इज अनबिलिव्हेबल. बघू शकता. हा आता आम्ही बुरुजवर उभे आहोत. व्ह्यू बघा खत्री. म्हणून सांगतोय काय मी, यासाठी तुम्हाला महाराष्ट्रात जन्म घ्यावा लागेल. दॅट इज अनबिलिव्हेबल. त्यावेळेस आम्ही फिरत वरती आलोय. तर गाईज वरती एक मंदिर आहे.
पण आम्हाला मॅपमध्ये नाव शिवलिंग आणि देवी मूर्ती लिहिलं आहे, पण कोणत्या देव आहेत माहीत नाही. तुम्हाला जर माहिती असेल तर प्लीज कमेंट करा. लिहिलं शिवलिंग आणि देवी मूर्ती अशी त्या मॅपवर लिहिलं आहे, पण आम्हाला माहीत नाही नाव काय. आणि हा पुरातन काळाचे काहीतरी आहेत, तुम्हाला मॅपमध्ये बघून दाखवतो. तर गाईज हा दारू कोठार आहे, म्हणजे दारू गोळा ठेवायचे. हे बघा इथे वाचू शकता, दारू कोठार, दारू गोळा ठेवायचे आधीच्या काळामध्ये. सो गाईज आता आम्ही शिलालेखांच्या शोधात आहोत, पण आम्हाला शोधता शोधता पाण्याच्या टाक्या सुद्धा दिसल्या. इथे लोक स्टेला येतात, हा मस्त पॉईंट आहे स्टेला, इथे कॅम्प लावायचा. आम्ही इथे शिलालेख बघण्यासाठी आलो, पण आम्हाला टाक्या दिसल्या, त्याही तुम्हाला दाखवतो टाक्या. बघू शकता पाण्याच्या टाक्या 1 2 3 4 5 आहेत. तर गाईज पाण्याच्या टाक्यानंतर आपल्याला राजसदर बघायला भेटतो, तसं त्या मॅपमध्ये लिहिलं आहे. तर हा आहे राजसदर. तर गाईज हा आहे उद्ध्वस्त बुरुज. आणि त्याच्यात प्रॉपर खाली शिलालेख आहेत. हे बघा हा उद्ध्वस्त बुरुज आहे आणि हे शिलालेख. माझा शिवाजी राजा अजूनही 10 वर्ष जगला असता, अहो मुघलांनी कपाळी भगवा टिळा लावला असता. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. आणि इथून लांबून काही मला दिसलं, इथे छोटीशी गुफा आहे, छोटीशीच आहे, बसण्यासाठी असेल. आणि बाकी काय नाही अजून. गाईज आम्ही पूर्ण सुरगड फिरलो, पूर्ण गड एक्सप्लोर केला आहे, म्हणजे एक पण नाही सोडलं. सर्व जे मॅपमध्ये होते ते सर्व आम्ही एक्सप्लोर केलेत. सो आता मी ब्लॉग संपवतो. तुम्हाला ब्लॉग आवडल्यास लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब. आणि माझा हा चॅनल नवीन आहे, कारण का माझी ID कम्युनिटी गायडन्सने आता डिलीट केली, म्हणजे एक ब्लॉक करून टाकली आणि ती माझी डायरेक्ट ID बॅन झाली. सो मी आता ही नवीन ID खोलली आहे आपल्या गडकिल्ल्यांची. नाव तोच दिलं आहे, वेलकम टू कोकण 360, पण ती नवीन ID आहे आपली. सो तिला भरभरून प्रेम द्या आणि तुम्हाला जितका पॉसिबल होईल तेवढी तुम्ही शेअर करा ही व्हिडिओ. आणि प्लीज त्यांना सांगा की सबस्क्राईब करा. आपल्या भावाला पुढे टाकला. म्हणजे तुम्हाला सांगतो मी की आता ह्या 1-2 आठवड्यामध्ये मी एक पण ब्लॉग नाही केला, कारण का थोडासा मोबाईलचा प्रॉब्लेम होता, थोडा मोबाईल खराब होता, कॅमेरा वगैरे थोडा खराब होता, त्याच्यामुळे मला करायला नाही भेटला. पण आता मी नवीन मोबाईल घेतला. सो आपले गडकिल्ल्यांचे ब्लॉग 100% येणार. जेव्हा मी जाणार गडकिल्ल्यांवर तेव्हा तुम्हाला हे मी ब्लॉग अपलोड करणार. सो तुम्ही आपल्या चॅनलला ऑल करून ठेवा, म्हणजे तुम्हाला माझी सर्वात पहिली नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि तुम्ही माझा ब्लॉग बघशील. सो गाईज आपल्या चॅनलला सपोर्ट करा. आणि तुम्हाला सांगतो मी की हा गड एकदम छोटा आहे, पण इथं फिरण्यासारखं खूप आहे, म्हणजे थोडे आहेत फिरण्यासारखं. पण तुम्ही बघू शकता की हा एकदम छोटा गड आहे, पण जर तुम्ही इथं आलात ना तुम्हाला खूप ॲडव्हेंचर करायला मिळतील, म्हणजे जसं की गड चढायला. त्याच्यानंतर तो चला आता आपला ब्लॉग संपवतो. मी आणि सुमित परत एकदा कुठल्या तरी किल्ल्यावर जाऊ, तेव्हा परत एक ब्लॉग अपलोड करू. सो आजसाठी एवढाच. जय शिवराय.